नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो. आज आपण भाषा शिकण्याविषयी थोड्या चर्चा करूया. तर आपण जेव्हा, माझा पहिला प्रश्न असा राहील की एखादी नवीन भाषा आपण जेव्हा शिकतो तर एखादी भाषा शिकण्यासाठी आपल्याला किती वेळ लागतो? छान प्रश्न आहे. एखादी भाषा आपल्याला शिकत असताना ती कशासाठी शिकतो हे आपल्याला ठरवायचं असतं. कशासाठी शिकणार आहोत, मग त्याच्यामध्ये आपल्याला भाषा शिकण्यातली कोणकोणती कौशल्य आवश्यक आहेत. सामान्यतः 4 कौशल्य मानली जातात. मी 5 महत्त्वाची मानतो, 4 नाही 5 मानतो. कारण भारताच्या संदर्भामध्ये ते 5वंही महत्त्वाचं आहे. तर पहिलं कौशल्य म्हणजे त्याच्यात आपण ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह त्याचा फरक करतो की ऐकणं आणि वाचणं ह्याच्यात आपण दुसऱ्याचं समजून घ्यायचा प्रयत्न करतो. त्यातला आपला भाषा समजून घेण्याचा असतो, म्हणजे पॅसिव्ह असतो. तर ही 2 कौशल्य. आणि दुसरी 2 कौशल्य ॲक्टिव्ह म्हणजे मी लिहिणं माझ्या मनातलं, डिक्टेशन नव्हे. आणि मी बोलणं विचार करून, पण विचार करून म्हणजे मध्ये मिनटाचे पॉज घेऊन नव्हे. तर मध्ये पॉज न घेता स्वतंत्रपणे, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की जिव्हाग्रावरती तुमचं सगळं आहे. जिव्हाग्रावरती ती सरस्वती थुईथी नाचते आहे आणि मग तुम्ही जे बोलता ते बोलणं हा त्याला ॲक्टिव्ह पार्ट. आणि भारताच्या संदर्भामध्ये मला नेहमी असं वाटतं की आपल्याला आणखीन एक कौशल्य आवश्यक वाटतं, ते म्हणजे अनुवाद, ट्रान्सलेशन, भाषांतर. तर ही 5 कौशल्य ह्यातले तुम्हाला कुठलं कौशल्य वापरायचं आहे. आणि तुम्हाला नुसतं ट्रान्सलेशन करून द्यायचं आहे तर तुमचे उच्चार खूप सुंदर असले पाहिजेत, तुमचं इंटोनेशन छान असलं पाहिजे. हे कशाची त्याच्यावरती मर्यादा नाही आहे, कारण तुम्हाला त्याची गरजच नाही आहे. तुमचा जो गिऱ्हाईक आहे त्याला हे नको आहे तुमच्याकडनं, तो तुमच्याकडून लिहून घेणार आहे आणि त्यांच्याकडून वाचून घेणार आहे. त्यामुळे त्याप्रमाणे ते ठरतं. मला असं वाटतं लहान मुलं जी भाषा शिकतात ते 24 तास ते आपल्या आईवडिलांच्या किंवा त्या भाषेच्या संदर्भामध्ये संपर्कामध्ये असतात. आणि तरी देखील त्यांना 2-2.5 वर्षाचा काळ लागतो ती भाषा यायला. आणि तोही त्याचा समज जो असतो तो मर्यादित असतो. पण आपण जे आपल्याकडे साधारणतः 10वी पास झालेला विद्यार्थी घेतला, विद्यार्थिनी, तर ते 2 वर्षामध्ये एखादी भाषा चांगली शिकू शकतात. आणि याची खूप उदाहरणं आपल्याकडे आहेत. आपल्याकडे फ्रेंच, जर्मन वगैरे माध्यमाच्या शाळा नाहीत. पण आपले काही विद्यार्थी हे फ्रेंच, जर्मन, इटालियन आहे, जपानी आहे, या भाषा शिकतात 10वी नंतर किंवा 12वी नंतर. आणि ते विद्यार्थी जर्मनीमध्ये जातात. जर्मन विद्यापीठामध्ये जर्मन मातृभाषा असलेल्या विद्यार्थ्यांच्या बरोबर बसून 30 लेक्चर्स ऐकून छानपैकी ते जर्मन माध्यमातून पेपर लिहितात, तोंडी परीक्षा देतात, उत्तीर्ण होतात, चांगल्या मार्काने उत्तीर्ण होतात. हे सगळं ते 2 वर्षात करू शकतात. मग आपल्याला इंग्लिश शिकण्यासाठी पहिलीपासून की त्याहीपूर्वीपासून किंवा काहींच्या मते ती आई गरोदर असल्यापासून तिच्यावरती इंग्लिशचे संस्कार केले तर ते म्हणून चांगलं इंग्लिश येईल असं आपल्याला ते वाटतं. ते बरोबर नाही. म्हणजे इंग्लिश हे काही इतका अवघड आहे का की ज्याच्यासाठी 10-12 वर्ष घालावे लागतात? नाही. सामान्यतः 2 वर्षामध्ये तुम्हाला ते शिकता येतं, चांगलं शिकता येतं. कारण त्या 10वी झालेल्या विद्यार्थ्याला बरंचसं अंडरस्टँडिंग तयार झालेलं असतं, त्याला बऱ्याच गोष्टी कळत असतात. त्याला जर्मन काही येत नाही हे खरं आहे, पण त्याला इतर अनेक गोष्टी येतात. त्याचा उपयोग करून आपण त्याला का शिकवू नये? ह्याच्यासाठी आपल्याला मग त्यात पद्धतीची शिक्षक मंडळी तयार करायला पाहिजेत, त्या पद्धतीची पुस्तकं तयार करायला पाहिजेत. पण मग आता म्हणजे तुम्ही जसं म्हणालात की विद्यार्थ्यांना काही गोष्टी आधीच येत असतात, तर मग ह्या आधीच येणाऱ्या गोष्टींचा काहींचं असं म्हणणं आहे की त्याचा अडथळा होतो भाषा शिकताना, किंवा असं तुम्हाला वाटतं का? नाही, अडथळा होत नाही. त्याचा उलट उपयोग होऊ शकतो. ते तुम्ही कसं वापरता त्याच्यावरती अवलंबून. तुमच्या घरामध्ये असलेली एक शिडी ही तुम्ही दारात लावून ठेवली तर तिची अडचण होते. पण जिथे माळ्यावरती चढायचं आहे तिथे लावली तर ते झटकून तुम्ही माळ्यावरती जाऊ शकता. तर जे काय तयार आहे तुमच्याकडे ते तुम्ही कसं वापरताय ह्याच्यावरती ती अडचण नाही का सोय आहे हे बघते. मग हे तुमच्या आकल्यावरती, तुमच्या विचारावरती, कल्पनेवरती अवलंबून आहे. पण आता एखादी भाषा म्हणजे अशा समजुती आपल्याला दिसतात की काही भाषा ह्या सोप्या आहे, काही भाषा कठीण आहे, किंवा काही लोकांना काही लोकांना भाषा शिकणं सोपं जातं किंवा काही लोकांना भाषा शिकणं कठीण जातं. म्हणजे भाषांचा सोपे कठीणपणा आणि व्यक्तींच्या क्षमता, तर यानुसार
काही वेळा असं म्हटलं जातं की हे कठीण आहे किंवा सोपं आहे, तर या संदर्भात तुम्हाला बरोबर काय वाटतं? बरोबर. भाषा काही कठीण असतात, काही सोप्या असतात. आता अमेरिकेमध्ये सुद्धा संरक्षण खात्यातल्या संबंधित लोकांना त्या भाषेचं ट्रेनिंग देतात. त्यांनी सुद्धा अशी प्रतवारी केलेली आहे. पण ते कोणाला, अमेरिकन माणसाला कुठली भाषा सोपी आहे, कुठली भाषा अवघड आहे, कुठली भाषा भयंकर अवघड आहे, अशी त्यांनी प्रतवारी केलेली आहे. आणि त्याप्रमाणे त्या भाषा शिकण्याचा काळ ठरवलेला आहे. असं आपल्याकडे काही काम झालेलं नाही आहे, माझ्या माहितीतही नाही आहे. पण आपल्या जर विचार केला तर मराठी माणसाला हिंदी शिकणं सोपं आहे. लिपी एक आहे, सुमारे 85% शब्द भांडार एक आहे. नियम बरेचसे सारखे आहेत, बरेचसे सारखे आहेत असं म्हणतंय तर ते सारखे नाही आहेत, तर थोडीशी साम्य आहेत त्यांच्यामध्ये. त्यामुळे सर्व मराठी माणसं छान हिंदी बोलतात असं नाही आहे. त्याच्यासाठी तुम्हाला प्रयत्न करायला लागतात, शिकावं लागतो, परिश्रम घ्यावे लागतात, तरच येतं. आणि लाखो हिंदी भाषिक मुंबईमध्ये राहतात जन्मापासून, पण ज्यांना मराठी येत नाही, खरंच येत नाही, म्हणजे ते येत नाही असं अभिमानापोटी वगैरे नाही सांगत, त्यांना खरंच येत नसतं, तर ते तुम्हाला शिकावी लागते, हे तर आहेच. आणि ते शिकायचं असताना काही गोष्टी हे फॅक्टर आहेत तुमच्या सोयीचे असतात, काही नसतात. आणि भयंकर अवघड अशी कुठलीच भाषा नसते. कारण कुठलीही भाषा घेतली तर त्याच्यामध्ये काही ठराविक गोष्टीच असतात, मग त्याचे स्वरूप वेगळं असतं. आता उदाहरणार्थ इंग्लिशमध्ये हे प्रेपोजिशन्स आहेत अनेक तऱ्हेचे, अनेक प्रेपोजिशन्स आहेत, त्याचा आपल्याला उपयोग करायला लागतो. पण इंग्लिशमध्ये केसेस नाहीत, मराठीमध्ये केसेस आहेत, संस्कृतमध्ये केसेस आहेत, तिथे प्रेपोजिशनची संख्या कमी आहे. आता प्रेपोजिशन आणि केसेस याचं कार्य एकच आहे. मग ते एकच कार्य करण्यासाठी तुम्हाला जे काय लागणार आहे ते दोन्ही मिळून सारखंच असतं. पण तुम्ही जे खाणार असाल, मासे खाल्ले तर एकटं मासे खाईल आणि भात खाल्लं तर मुठभर भात खाईल असं नसतं. तुझ्या पोटाचा भारत जगातल्या कुठल्याही माणसाचा घेतला ते सर्वसाधारण तेवढ्याच असतो, सगळेच भस्मासूर नसतात. तर तो भाषेचा जो काही तुम्हाला आवश्यक भाग असतो तो एवढा आहे. मग हा कसा विभागला, ह्याच्यामध्ये काही वेळेला प्रेपोजिशन जास्त असतील, केसेस कमी असतील. जिथे केसेस जास्त आहेत तिथे प्रेपोजिशन्स कमी असतील. काही ठिकाणी काळ बरेच आहेत आणि मग त्यांचे प्रकार वापरण्याच्या पद्धती वेगळ्या आहेत. तर सर्व मिळून तुम्हाला शेवटी जे काय लागतं ते तेवढंच असतं की तुम्हाला जेवायला एवढं अन्न लागतं. मग तो पाव असेल की पोळी असेल किंवा भात असेल, काही असेल. त्यामुळे भयंकर अवघड, भयंकर सोपं असं काही नसतं की अशी कुठली भाषा नाही सोपी की ती तुम्हाला न शिकता येते. ह्याच्याबद्दल एक गोष्ट आहे, म्हणजे हे मी नेहमी म्हणतो सुद्धा, तुम्हाला न शिकता येते त्यावेळेला ती दुसरी जी भाषा तुम्हाला न शिकता येणारी आहे ती तुमच्या भाषेच्या अगदी जवळची असते. म्हणजे शब्द भांडार त्याचं आणि त्याचं स्ट्रक्चर, ह्या दोन गोष्टी आणि कल्चर, हे तीन गोष्टी जर जवळच्या असतील तर तुम्हाला ती भाषा न शिकता येते. उदाहरणार्थ नॉर्मल मराठी माणसाला जर त्यांनी आपलं डोकं नीट वापरलं, म्हणजे काही फार खास काही करायचं नाही, उपयोग करायचा आहे, तर त्याला उडिया ही भाषा न शिकता कळते. अशी अनेक उदाहरणं मी बघितली आहेत. म्हणजे टेस्ट म्हणून काही केलेले आहेत, तर येऊ शकते. गुजराती माणसाला न शिकता हिंदी कळू शकते, पण हे पॅसिव्ह आहे. त्याला ॲक्च्युअली मराठी माणसाला उडिया भाषा बोलता येईल असं नाही आहे, त्याच्यासाठी परिश्रमच घ्यायला पाहिजेत. आज पहा ना, किती मराठी माणसांना चांगलं हिंदी बोलता येतं. लोकसभेचं चित्र, राज्यसभेचं चित्र आपण रोजच बघतो. तर ॲक्टिव्ह जे स्किल्स आहेत भाषा शिकण्याच्या, त्याच्यासाठी तुम्हाला कठोर परिश्रम करावे लागतात. तुम्ही आता जे म्हणालात की भाषिक काही घटक असतात आणि त्या घटकांचा आपल्याला वापर करून घेता येतो, तर म्हणजे यातले म्हणजे सर्वसाधारणपणे म्हणायचं तर कोणते घटक हे अडचणीचे असतील किंवा कोणते घटक हे उपयोगाचे किंवा सहाय्यक असतील? तर त्याच्यामध्ये तुम्हाला ॲक्टिव्ह स्किल्सच्या दृष्टीने जर विचार केला तर काही चांगले महत्त्वाचे घटक असतात. त्यांच्यामध्ये तुमचे उच्चारण, फोनेटिक्स हे खूप महत्त्वाचं आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला परिश्रमच घ्यावे लागतात. आता उदाहरणार्थ तुम्हाला फ्रेंच आणि जर्मन या दोन भाषा जर घेतल्या
तर त्याच्यामध्ये उहुलर र आहे. बरं. उहुलर र म्हणजे आपली जी पडजी बसते त्या पडजी हलवून एक ध्वनी निर्माण होतो. तो म्हणजे र सारखा असतो. बरं. कोणाला घसा दुखत असतं की डॉक्टर सांगतात की घशामध्ये थोडंसं पाणी घ्या, मीठ घातलेलं किंवा काहीतरी औषध घातलेलं आणि गुळण्या करा तुम्ही, बरोबर. तुमचा घसा बरा होईल. तर त्या गुळण्या करताना आपण नक्की काय करतो, तर आपण एक काहीतरी मीडियम ठेवतो तोंडामध्ये, बरोबर. पाण्याचा घोट काहीतरी घातलेलं पाणी, आणि मग ती पडजी आपली सहज हलते. हे मीडियम नसेल तर तुमची पडजी पटकन हलत नाही, बरोबर. कारण तुम्हाला सवय नाही. जर्मन माणसाची हलते, बरोबर. फ्रेंच माणसाची हलते, आपली नाही हलत, कारण त्याला जन्मापासून सवय आहे आणि आपल्याला नाही आहे. तर फ्रेंच आणि जर्मन भाषेमध्ये जो उहुलर आहे तोच आहे. म्हणजे गुळण्या करताना आपण जी पडजी हलवल्यानंतर जो ध्वनी निर्माण होतो र सदृश्य, तो र नाही आहे. बरोबर. आपण र जो म्हणतो तो जिभेच्या टोकाने म्हणतो. जिभेचे टोक आपण पुढच्या बाजूला नेतो, वरच्या बाजूला, बरोबर. आणि तिथे दाताच्या तिथे लावतो, स्पर्श करतो आणि मागे घेतो. हे सगळं झटकन करायला लागतं. बरोबर. जर एखादीची जीभ जाड असेल, असते काहींची, बरं. मग ते जाड लोकांचं जसं 60 पायऱ्या चढायचं झालं तर वेळ लागतो, बरोबर. की जाऊ शकत नाही. ते म्हणतात 50-30 मी थांबतो, ह्यांच्याकडे मी बसतो तो, पण तुम्ही वरनं या, मग आपण बरोबर खालती जाऊ. बरोबर. तशी जीभ तिथे जाऊन थांबते. आणि मग ती मुलं डबरं डबलं ल म्हणतात, कारण जीभ तिथे थांबली की तो ल होतो, बरोबर. मागे पटकन आली तर तो र होतो. बरोबर. तर ही सगळे र चा ल म्हणणारी मुलं ते पुढे कळायला लागलं की मग ते र म्हणतात, र ब र. त्याच्या अगोदर ते म्हणतात ल ब ल. पण जर्मन आणि फ्रेंचांना हा उहुलर र लागतो. बरं. फ्रेंचमध्ये तर सगळीकडेच उहुलर आहे. बरं. आणि त्यांच्याकडे सांस्कृतिक महत्त्व इतकं ह्या उच्चाराचं की हा उच्चार जर येत नसेल त्या एखाद्या व्यक्तीला चांगला, तर त्याला रेडिओ म्हणजे जी काही माध्यमं आहेत, ध्वनी माध्यमं, तिथे त्याला प्रवेश नाही. त्याला कुठल्याही नाटकात कोणी काम देत नाही, कारण त्याला तो र म्हणता येत नाही. तर तो जो आहे इश आई न होट चिहायट, जसं प्रत्येक र हा उघड झालेला आहे. असे काही उच्चारातले भाग आहेत ते त्याला शिकायला पाहिजेत. तर महत्त्वाचा भाग त्याच्यातला हा असतो. स्ट्रक्चर तसंच आहे, ते खूप महत्त्वाचं असतं. ते आपण तेव्हा 10वी झालेल्या विद्यार्थ्याला शिकवण्यासाठी अभ्यासक्रम तयार करतो. तर त्याच्या अनेक गोष्टी आपण गृहीत धरलेल्या असतात की त्याला हे येत आहे, बरोबर. आणि त्याला ते येत असतं. नॉर्मल 10वीचा विद्यार्थी जर घेतला बरोबर. तर त्याला हे येत असतं. हेच लहान मुलांना येत नाही, त्यामुळे लहान मुलांसाठी शिकवायची पुस्तकं वेगळी असतात. बरोबर. आपण त्या लहान मुलांना शिकवतो पहिलीमध्ये गेल्यावर, त्याला तर आपण मराठी शिकवतो का, त्याचा मराठीचा तास म्हणून असतो, पण तो मराठीचा तास नसतो. तो तास असतो त्याला साक्षर करण्याचा. कमल नमन कर. अनेक ठिकाणी हे पुस्तक, पहिलीचं पुस्तक मराठी शिकवण्यासाठी म्हणून वापरलं जातं. मुंबई विद्यापीठातसुद्धा एकेकाळी तो वापरला जात होता. बरं. ते चुकीचं आहे. त्याचं करण्याचं त्या अमराठी माणूस मराठी शिकण्यासाठी येतो. कोणी वकील आहे, कोणी इंजिनियर आहे, कोणी डॉक्टर आहे. आपापल्या व्यवसायाच्या दृष्टीने त्यांना मराठी आवश्यक वाटतं म्हणून ते येतात. त्यांना आम्ही पहिल्या दिवशी शिकवतो कमल नमन कर. आता कमल नमन कर ह्या पहिलीच्या मुलासाठी काय आहे, तर ते जोडाक्षर विरहित अशी अक्षर आहे ती फक्त, पण त्याला अर्थ आहे. हे ते कुठेही कानामात्र काही नाही याच्यामध्ये. कमल नमन कर, गणपत नमन कर वगैरे, पण ते एक पूर्ण वाक्य आहे. त्यात कर्ता आहे, क्रियापद आहे, सगळं आहे. आणि हा आज्ञार्थ आहे. व्याकरणाच्या दृष्टीने जर बघितलं तर हा आज्ञार्थ आहे. पण त्या विद्यार्थ्याचं काही अडतं का त्याच्यापासून काही नाही, कारण त्याला ती भाषा पूर्ण येत असते, त्याला ग्रामर काही येत नसतं. बरोबर. तो फार काय ग्रामर सोडाच, त्याला सगळी अक्षर कुठलीच अक्षर येत नसतं, त्याला आपण साक्षर करत असतो. पण तुमच्या मराठीच्या वर्गामध्ये आलेला जो डॉक्टर आहे, इंजिनियर आहे, तर तुम्हाला साक्षर करायचं नसतं. ते साक्षर असतातच, साक्षरतेच्या पलीकडे ते गेलेले असतात. त्यांना दोन भाषा शिकवायची असते. आता त्याला जर भाषा म्हणजे काय हे शिकवण्याची गरज नाही, त्याला माहिती येते. तर भारतातला विद्यार्थी घेतला किंवा मुंबईतला विद्यार्थी घेतला तर त्याला मराठी येत असतं, इंग्लिश येत असतं, हिंदी येत असतं, आणखीनही काहीतरी येत असतं. म्हणजे 2-3 भाषा त्याला कमीत कमी येतातच. त्या 2-3 भाषा कमीत कमी येतच असतात. तर त्याला आपण काय शिकवायचं असतं, तर त्याला आपण स्ट्रक्चर शिकवायचं असतं की अरे हा भाग असा आहे ना, हा मराठीमध्ये असा होतो, की त्याचं लगेच लक्षात येतं. तर तशी मग 100 वाक्य करू शकतो.
आता उदाहरणार्थ नसणे हे क्रियापद मराठीमध्ये आहे. मराठी अशी एक जगातली एकमेव भाषा आहे की ज्याच्यामध्ये नसणे हे क्रियापद आहे. पण हे अनेक मराठी माणसांना माहितीच नसतं. अनेक म्हणजे भाजी विकणारीला कामगारी मंडळी आहे ना, असं मी म्हणत नाही आहे, तर शिकल्या सवरलेल्या बरोबर शिक्षक असलेल्या मराठी शिकवणाऱ्यांना माहीत नसतं आणि मग ते क्रियापदाचा चुकीचा उपयोग करतात. तू उद्या घरी आहेस का? नाही. आता नाही आहे त्या ठिकाणी क्रियापद आहे, मी उद्या घरी नाही. पण अनेकांना असं वाटतं की इथे क्रियापद नाही आहे, मी उद्या घरी नाही आहे, असे ते वाक्य लिहितात. नाही हे क्रियापदच आहे. नाही हे क्रियापद आहे. त्याची सगळी भूतकाळाची भविष्यकाळाची सगळ्या काळाची रूपं आहेत. तू उद्या येशील पण मी नसेन, भविष्यकाळचं रूप आहे. तर अशा गोष्टी जर आपण त्याला सांगितल्या तौलनिकदृष्ट्या तर तो विद्यार्थी 2 वर्षामध्ये उत्तम शिकू शकतो. जसं मगाशी मी म्हटलं की फ्रेंच, जर्मन, रशियन आणि जपानी या भाषा शिकून त्या देशात जाऊन त्या मातृभाषा असलेल्या विद्यार्थ्यांच्या शेजारी बसून तोच पेपर देऊन उत्तम मार्क मिळवणारे भारतीय विद्यार्थी आहेत. 2 वर्षामध्ये त्यांना रशियन, फ्रेंच, जर्मन, जपानी हे काही येऊ शकतं. मग इंग्लिश काय येत नाही, मग इंग्लिशसाठी 12 वर्ष कशाला पाहिजे, तर ती नको आहेत. तर उत्तम आहे माझ्या दृष्टीने. तर पहिलीमध्ये कुठली भाषा शिकवू नये, त्याची मातृभाषा घट्ट करून घ्यावी. आणि त्याचा मातृभाषेचा आधार घट्ट असतो ना, तर जगात काही जमू शकतं. म्हणजे भाषाच नाही, भाषेखेरीज ज्या गोष्टी आहेत त्या सुद्धा. एक तुम्हाला मागे मी लिहिलेलं आहे त्याच्यावरती मी, जोपर्यंत भारताच्या हॉकी संघाला सुवर्णपदक मिळत असे तोपर्यंत आपल्या हॉकी खेळणाऱ्या संघामध्ये इंग्लिश येणारा एकही खेळाडू नव्हता. सगळे खेळाडू हिंदीमध्ये बोलतात सदापापसात, कारण त्याच्यामध्ये ग्रॅज्युएट वगैरे कोणी नव्हतेच. ते उत्तम खेळाडू होते. आता हॉकी खेळायचं असेल तर तुम्हाला कशात PhD केल्याची गरजच काय. तर त्या सगळ्या खेळाडूंनी दरवेळेला आपल्याला सुवर्णपदक मिळवून दिलेलं आहे. आणि ज्यावेळेला भारतीय हॉकी संघामध्ये इंग्लिश बोलणारे खेळाडू आले त्यापासून आपल्याला एकदाही सुवर्णपदक मिळालेलं नाही आहे. कपिल देव घ्या, तुम्ही आपला सचिन घ्या, हे कुठे इंग्लिश बोलत होते, ते उत्तम खेळत होते. निवृत्त झाल्यानंतर कपिल देव इंग्लिश शिकला, PT उषानंतर इंग्लिश शिकले, खेळ पळणं सोडल्यानंतर. पण मग आता ह्या अलीकडे आपण असं बघतो, म्हणजे वेगवेगळ्या भाषांसंदर्भात असतात अर्थात, की झटपट भाषा शिकवणाऱ्या काही संस्था म्हणा किंवा काही असे वर्ग असतात की आम्ही झटपट भाषा शिकवतो. तर पहिला मुद्दा म्हणजे भाषा अशा झटपट शिकणं शक्य आहे का, आणि मग जर अशा शिकता येत असतील तर म्हणजे त्यात काय वेगळं आहे किंवा ते झटपट आपण किती मर्यादेपर्यंत काय शॉर्टकट आहे तो आम्हाला समजून सांगा. हो हो. तर भाषा झटपट शिकणे थोडं शक्य आहे. झटपट म्हणजे एका दिवसात वगैरे नाही म्हणत मी, पण तुम्हाला तो काळ जो लागतो तो निश्चितपणे कमी असू शकेल. त्याच्यासाठी मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणेच की त्या कोणाला आपण काय शिकवणार आहोत ह्याची तुम्हाला माहिती असली पाहिजे चांगली, आणि त्याचा उपयोग तुम्ही त्या विद्यार्थ्याला करून दिला पाहिजेत. म्हणजे त्याच्यासाठी चांगलं मटेरियल पाहिजे तुमच्याकडे. जी भाषा तुमची लक्ष्य भाषा जी आहे ती जी शिकवणार आहात त्या संदर्भामध्ये तुमच्या मातृभाषेत ज्याला शिकवायची आपल्याला भाषा, त्याच्या मातृभाषेत त्याचं काय आहे की याचा आपण उपयोग करून घेऊ शकू. की आज पुस्तक नाही आहे म्हणजे आज अभ्यास नाही करायचं का, आलेलं नाही अजून तर बाजारात पुस्तक, पाठ्यपुस्तक. तर चांगला शिक्षक जो असेल तो असं नाही म्हणेल आज सुट्टी कारण आज पुस्तकं नाही आहेत तुमच्या कोणाकडे, तर बस मी तुम्हाला एक छान कविता सांगतो. तो कविता सांगेल, त्या कवितेच्या निमित्ताने त्याला आणखीन काही शिकवेल, त्याला काय लागेल भाषेच्या दृष्टीने त्याची तुलना करून सांगेल. ह्या अशा अनेक गोष्टी करतात आपल्याला. तर अशा गोष्टी जर शिकवल्या आपण तर ते काही कमी काळामध्ये आपल्याला भाषा नक्की शिकवता येईल. तर त्याला आपल्याला काय शिकवायचं आहे ह्याच्याबद्दल आपल्याला पूर्ण माहिती पाहिजे. ह्या गोष्टी जर केल्या आपण आणि त्याच्या सहाय्याने चांगलं मटेरियल तयार केलं तर आपल्याला भाषा शिकण्याचा काळ हा नक्की कमी करता येईल, शिकण्याचा आणि शिकवण्याचा. बरोबर. त्या दृष्टीने मी एक अलीकडेच पुस्तक लिहिलेलं आहे, ते येईल आता 1 महिन्याभरात येईल.
उदाहरण देतात. मी एक गंमत सांगतो तुम्हाला की शेवटी भाषा हे काय असतं, शब्द असतात, पण ते शब्द तयार होतात त्याच्यामागे एक विचार असतो. आता तुम्हाला आठवड्याचे वावर आहेत सगळ्या कुठल्याही भाषेमध्ये लागणारच, त्याची गरज आहे तुम्हाला बोलण्याच्या दृष्टीने, लिहिण्याच्या दृष्टीने. पण वार तुम्ही कसे लक्षात ठेवता? सर्वसाधारणपणे आपल्याला असं दिसतं की वार हे ग्रहांशी संबंधित आहेत. गुरुवार, शुक्रवार, शनिवार वगैरे, रविवार. आता त्याच्यामध्ये काही ठिकाणी बदल आहे. आता उदाहरणार्थ तेलुगूमध्ये गुरुवारला लक्ष्मीवार म्हणतात. तर हे वार जे आहेत, आता हे वाराकडे जाताना एक गंमत तुम्हाला मी विचारतो की आपल्याला चंद्राकडे बघितलं की आपल्याला काय कळतं? आकाशात चंद्र असतो, तो गोल असतो, कधी लहान असतो, हळूहळू मोठा होतो, कधी तो हळूहळू छोटा होतो. पण चंद्राकडे आपण ते बघितलं आणि तुमच्या डोळे जर तयार असतील, अनेक दिवस जर तुम्ही बघितलेलं असेल, तर तुम्हाला कळतं आज अष्टमी आहे बरं का, की मी 6 वाजता ऑफिसातून बाहेर पडलो आणि असंच डोक्यावरती चंद्र दिसला, मग ती अष्टमी होती, शुद्ध अष्टमी. मग सूर्य पश्चिमेला दिसलं, चंद्र पश्चिमेला दिसला तर तो कधी दिसतो? पूर्वेला कधी दिसतो? पौर्णिमा आणि प्रतिपदा दुसऱ्या दिवसाची, वद्य प्रतिपदा. ह्याच्यामध्ये त्या चंद्राच्या रंगात काही फरक असतो का? तर असतो. हे बघणाऱ्यांना माहिती आहे, निरीक्षणाने तुम्हाला शिकावं लागतं. तुम्ही त्याच्यानं बरोबर तिथे सांगू शकता. सूर्याच्या पोझिशनवरून तुम्ही ऋतू सांगू शकता की ही दक्षिण आहे, इकडनं सूर्य उगवतो, या खिडकीतनं मला दिसतो ह्या टोकाला, आणि तो असा जातो. तर जूनमध्ये तो असा एप्रिलमध्ये वगैरे तो असा येतो. ह्याच्यानं आपल्याला दक्षिण चालू आहे का उत्तरायण चालू आहे हे कळतं. ह्याच्यानं आपल्याला ऋतूचा अंदाज आपण निश्चितपणे सांगू शकतो. आता मी तुम्हाला विचारतो, असं कुठे बघितलं म्हणजे आपल्याला वार कळतो? आज वार गुरुवार दिनदर्शिकेतच बघा. तर तो आपल्याला फक्त वार हा दिनदर्शिकेत तुम्हाला असल्याप्रमाणे दिसतो. कॅलेंडर खेळ दुसरं कुठलंही ठिकाण नाही की जिथे तुम्हाला वार कळू शकेल, कारण वार हा मुळातच कृत्रिम आहे. पक्ष हा एक भौगोलिक भाग आहे. अमावस्यातली पौर्णिमा ते अमावस्या. तर या पक्षाचे पूर्वी पद्धत अशी होती की अमावस्या आणि पौर्णिमेला सुट्टी असायची. आपल्याकडच्या पाठशाळांना अजूनही हे 2 दिवस सुट्टी असते. त्या दिवशी तुम्ही आंघोळ करा, दाढी करा वगैरे वगैरे काही करू नका, आराम करा. त्याच्यासाठी 2 दिवस असायचे, अमावस्या आणि पौर्णिमा. पण इस्रायल भागामध्ये राहणाऱ्यांना असं वाटलं की अरे महिन्यातनं ही 2च दिवस सुट्टी म्हणजे फार कमी पडते, मग काय करता येईल? मग तुम्ही विचार केला हे पक्ष एकेका पक्षाचे 2-2 तुकडे जर आपण केले तर 4 दिवस मिळते. मग त्यांनी ते केले. आणि मग त्याची सुरुवात कधी करायची तर त्याला ते नाव ठेवलं सबात, कारण त्यांनी 7-7 दिवस केले ते. कारण ते 7.5 दिवस वगैरे असं काही ते प्रत्यक्ष होऊ शकत नाही. आणि सुट्टी व्यवहारात घ्यायची होती, ती पंचांगाच्या आकडेमोडीत नव्हती. मग सबात हा त्यांनी पहिला दिवस ठरला आणि मग पुढचे त्यांनी 6 नावं घेतली. आणि म्हणून ती सबाटिकल लीव वगैरे जशी असते 7 वर्षांनी असते ती. तर सबात म्हणजे 7वा दिवस. तर ही कल्पना आल्यानंतर एक सप्ताह बरोबर मग इतर लोकांनी मग जूननी सबात केला, म्हणजे शनिवार केला. मग मुसलमानांनी ठरवलं की हे आपले शत्रू आहेत, हा सबात आपल्याला नको. मग त्यांनी शुक्रवार आठवड्याचं सुरू होणारा. मग ख्रिश्चॅनिटीने तो स्वीकारला. ते म्हणे हा जूनचा नकोच नको आणि इस्लामचाही नको, मग आपण रविवार करूया. ही कल्पना जेव्हा भारतामध्ये आली तर भारतातल्या लोकांनी सोमवार ठरवला आठवड्याची सुरुवात. आपण रामायण महाभारत बघितलं त्याच्यात तिशांचे उल्लेख आहेत, ऋतूचे आहेत, पण वारांचे नाही आहेत. कारण त्या काळात वार नव्हतेच, म्हणजे त्या कल्चरनी स्वीकारलेले नव्हते. तो पहिला वार झाला. आणि मग दुसरा वार, तिसरा वार, मग उदाहरणार्थ रशियन सगळ्या स्लाविक भाषांमध्ये तू शब्द बघितलेस वारवाचक. तर पनितेलनिक म्हणजे पहिला वार, सोरनिक, श्रीदा, चित्वेर, प्यातनिचा वगैरे अशी नावं आहेत. म्हणजे पहिला वार, दुसरा वार, तिसरा वार, चौथा वार. आणि सबोता म्हणजे सबात.
सप्ताह. सप्ताहाचा शेवटचा दिवस. हम्म. आता हे जर तुम्ही जर लक्षात घेतलं हम्म. तर तुम्हाला एक तर महत्त्वाची गोष्ट काय जी तुम्हाला आजपर्यंत अज्ञान होतं तुमचं, हम्म. खरंच अज्ञान नसतं हे सगळं, हे लोकांना माहीत नसतं, बरोबर. हे कुठल्या अभ्यासक्रमात नसतो, बरोबर. त्यामुळे कोणी वाचतही नाही. पण तुम्हाला माहिती असेल तर त्याचा तुम्हाला उपयोग होतो. बरोबर. आणि मग तुम्हाला अनेक भाषांमधले वारांची नावं जी आहेत ती 1, 2, 3 पहिला व दुसरं अशी आहेत, हां. ही का लिहितो तुम्हाला कळतं त्याच्यावर. बरोबर. जपानीमध्ये सुद्धा वारांची नावं अशीच आहेत. हम्म. तर खासी भाषेमध्ये वारांची नावं जी आहेत हम्म. ती त्या गावांतर नाहीत. अच्छा. मग सोमवारचा बाजार इथे भरतो, बरं. सोमवारचा बाजार मुलुंडला. हम्म. आज कोणता वार आहे? आज मुलुंड वार. आज कुठला आहे? आज डोंबिवली वार. बरं. अशी ती गावांमध्ये नाही, म्हणजे जिथे बाजार भरतो महत्त्वाचा हम्म. त्या ठिकाणावरून त्या वाराला नाव दिलेलं आहे. अच्छा. मग तुम्हाला हे त्या विद्यार्थ्याला शिकणाऱ्याला हे सोपं जाईल की नाही, तर नक्की जाईल. ह्याचा उपयोग त्याला अनेक भाषांसाठी होईल. बरोबर. बरोबर. तर ह्या कल्पना जर आपण त्याला सांगितल्या, हम्म. आता उदाहरणार्थ अनेक बहुवचनाच्या संदर्भामध्ये अनेकांना अडचणी असतात. हम्म. आता उदाहरणार्थ आपण अनेकदा ह्या चुका ऐकतो हम्म. आणि आपला अगदी वैताग होतो. हम्म. म्हणजे जे आपण रेडिओची किंवा टी व्हीवरची हा ऐकतो, हम्म. पुन्हा पुन्हा ऐकतो. दुपारचं 1:30 वाजले आहेत. बरोबर. आता 1:30 वाजले आहेत हे नाही मान्य मराठीला. हम्म. मराठीमध्ये 1 हा एकवचनी आहे, 1:30 हा एकापेक्षा जास्त आहे ना, हम्म. तो बहुवचन होतो का? नाही होत, मराठीत नाही होत. मराठीत तो एकवचनातच होतो. 1:30 वाजला आहे, हम्म. 1:30 वाजले नाही. बरोबर. एक वचन आहे. हिंदीमध्ये सुद्धा तसंच आहे. बरोबर. आणि मग तुम्ही तुलना कोणत्या विद्यार्थ्याला सांगितलं की त्याला सगळ्याच भाषा शिकताना त्याचा उपयोग होतो हम्म. की अरे अनियमित काय काय आहे, हम्म. तर 1:30 हा अनियमित आहे. बरोबर. तसं 3:30 लावल्यानंतर हा आपण दाखवतो नास 3:30, 4:30, 5:30 वगैरे वगैरे. हम्म. पण 1:30 असतो का? नसतो. नसतो. 2:30 नसतात. आमच्याकडे एक शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये हम्म. माझा एक मित्र होता फिजिक्स डिपार्टमेंटला, हम्म. डॉक्टर नारायण म्हणून. हम्म. तो जेव्हा कोल्हापुरात आला त्या बस स्टँडपासून किंवा रेल्वे स्टेशनपासून तो कोल्हापुरात दोन्ही शेजारी जायचं आहे, रेल्वे स्टेशन आणि एस टी स्टँड. हम्म. तिथून युनिव्हर्सिटीत जायला 2.5 रुपये घ्यायचं. बरं. तर नारायणने त्याला विचारलं, त्याला असं दाखवायचं होतं की मला मराठी येतं, हां. किती घेणार? एवढं त्यांनी पाठ केलं होतं. हां. मग तो रिक्षाला म्हणून 2.5. मग नारायण म्हणून नाही, 2:30 देईन. येणार का? तो रिक्षाला हसला आणि म्हणाला चला. हां. संध्याकाळी आम्ही भेटलो, त्या नारायणनी मला विचारलं आज असं असं झालं. म्हणजे तू काय विचारलंस? तू तशी तू चल. हम्म. आणि तो हसला आणि मी हसलो. तसं ते सांगितलं, मी हसलो. अरे येस एक्झॅक्टली लाईक दिस, ही लाफ्ड ॲट मी. हां. म्हणते तू अशी चूक केलीस की लगेच पकडलं जाणार आहेस. तर आणि अशा आकड्यांच्या संदर्भामध्ये काही ज्या वेगळ्या गोष्टी असतात, ट्रॅडिशनली असतात, त्या भाषांच्या ग्रुपमध्ये त्या सगळीकडे असतात, त्या जर आपण त्या विद्यार्थ्याला शिकवल्या अगोदर तर त्याला 100 आकड्यांची गरज नाही, 2-4 आकड्यांमधून त्याला बरंच काही कळू शकतो. आता उदाहरणार्थ सिंग्युलर नंबर, जसं मराठीमध्ये 1 सिंग्युलर आहे, पण 1:30 हा सिंग्युलर नाही आहे. म्हणजे गणिताच्या दृष्टीने विचार केला तर तो एकापेक्षा जास्त आहे ना, 1.25 किंवा 1:30 हे जास्त आहेत, पण मराठीमध्ये ते सिंग्युलर असतात. 1:30 वाजला, 1:30 वाजले नाही होत. तर असे जे आकडे असतात ते आपण पहिले त्याला शिकवले तर त्याच्याही लक्षात येतं की हे सोपं आहे आणि लक्षात ठेवण्यासारखं एवढंच आहे, बाकीचं सगळं नियमित आहे. बरोबर. मराठीमध्ये उदाहरणार्थ आपण बघितलं 1 सिंग्युलर, 1:30 हा गणिताच्या दृष्टीने जरी सिंग्युलर नसला तरी भाषेच्या दृष्टीने सिंग्युलर आहे. 1:30 वाजला, पण 2:45 वाजले, 2 आले की ते तिथे अनेक झाले. असंच आपल्या हिंदीमध्ये सुद्धा दिसतं. 2:30, 1:30, 2:30 हे, आणि त्याच्यामध्ये एखाद्या जर 2:30 म्हणाला तर लगेच आपल्याला लक्षात येतं की हा सिंधी आहे. बरोबर. हा सिंधी भाषिक हिंदी बोलतो आहे. कारण खडी बोली हिंदीमध्ये 2:30 असतात, 2:30 नसतात. बरं. एक रशियनच्या संदर्भामध्ये एक आणखीन चमत्कारिक गोष्ट आपल्याला दिसते. मराठीमध्ये आपण बघितलं की रीड हा
अनेक वचनात येत नाही, तो सिंग्युलरमध्ये येतो. तर रशियनमध्ये 1, 2, 3 हे सिंग्युलरमध्ये येतात. अच्छा. म्हणजे आधींच्यास, दिच्यास, तिच्यास. पण 4 झाले की ते चिसोफ, ते प्लुरल येतो, चास चिसोफ. तर अधीन द्वा त्री म्हणजे 1, 2, 3 हे सिंग्युलरमध्ये असतात. आता 3 सिंग्युलर कसे झाले हे कुठल्या लॉजिकमध्ये बसतो, तो नाही बसत. पण ते त्या भाषेच्या लॉजिकमध्ये असतं. तर प्रत्येक भाषेचं लॉजिक असतं. तर ते लॉजिक जर आपण शिकवलं विद्यार्थ्यांना तर आपल्याला भाषा कमी काळामध्ये शिकवता येते. आता उदाहरणार्थ एक एक्सप्रेशन आहे इंग्लिशमध्ये, सगळ्यांना माहिती आहे, गुड मॉर्निंग, गुड इव्हिनिंग, गुड आफ्टरनून, गुड नाईट. त्या वेळेप्रमाणे आपण ते वापरतो. आपण म्हणजे इंग्लिश माणसं वापरतात म्हणून आपण वापरतो. तर तुम्ही दुपारी भेटलात, सकाळी भेटलात तर गुड मॉर्निंग म्हणता, दुपारी भेटलात तर गुड आफ्टरनून म्हणता, संध्याकाळी भेटलात तर गुड इव्हिनिंग म्हणता. पण रात्री 10 वाजता तुम्ही एखाद्याला भेटलात तर हॅलो गुड नाईट नाही म्हणता का? नाही म्हणत. तर इंग्लिशमध्ये इंग्लिश लॉजिकप्रमाणे रात्री 10 वाजता जर तुम्ही भेटलात तर तेव्हा गुड इव्हिनिंग म्हणायचं. आणि गुड नाईट तुम्ही ज्या एकमेकांपासून दूर जाता त्यावेळेला गुड नाईट म्हणायचं. पण स्पॅनिश लोकांचं लॉजिक असं नाही आहे. 2 स्पॅनिश माणसं रात्री 10 वाजता भेटली तर ते एकमेकांना गुड नाईट म्हणतात. हॅलो गुड नाईट, हाऊ आर यू? बरोबर. आता हे तुम्हाला स्पॅनिश शिकायचं असं तर शिकलंच पाहिजे. बरोबर. हा त्या कल्चरचा भाग म्हणून. बरोबर. त्या अनेक गोष्टी अशा एकमेकांशी संबंधित असतात त्या आपण शिकवत नाही. त्या जर शिकवल्या त्या शब्दांची, त्या कल्पनांची सुरुवात कशी झाली आणि त्या अनेक भाषांनी कशी कशी स्वीकारली हे जर तुम्ही लक्षात घेतलं तर भाषा शिकणं हे खूप सोपं होईल. तर हे सोपं म्हणजे काय केलं आपण त्यातलं गाळलं नाही. म्हणजे आम्ही फक्त एकच विभक्ती शिकवू म्हणजे मग तो 8 दिवसामध्ये आमचा हा कार्यक्रम होऊन जाईल असं नाही. तर त्या काळामध्ये नको अनावश्यक असलेल्या गोष्टी आपण शिकवत नाही. आवश्यक वेगळ्या अशा ज्या गोष्टी ते जर शिकवतो. आणि तो ॲडल्ट स्टुडंट असल्यामुळे त्याच्या ज्या इतर अनेक गोष्टी त्याला माहिती आहेत त्याचा उपयोग आपण त्याला करायला शिकवतो. त्यामुळे त्याचा वेळ कमी लागतो. पण आता म्हणजे मगाशी जसं आपण बोलताना म्हणालो की लहान मुलांसाठी जी पुस्तकं तयार केली जातात ती अर्थातच प्रौढ वयात शिकणाऱ्यांसाठी उपयोगाची नसतात. त्यामुळे व्यक्ती कोणत्या वयामध्ये भाषा शिकते आहे हे खूप महत्त्वाचं आहे. खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे पहिली ते मुलाला जर्मन शिकवायचं झालं, पहिली ते मराठी भाषिक मुलाला जर्मन शिकवायचं झालं तर त्याची पद्धत वेगळी असणार आहे. शाळेतील सरकारी 8वी 9वीच्या मुलाला जर वेगळी भाषा शिकवायची झाली ते पुस्तक वेगळं असणार आहे. आणि ॲडल्ट स्टुडंटसाठी मी म्हटलं तसं ते वेगळं असणार आहे. आणि जगात आज काय चाललेलं आपण बघितलं तर आपल्या लक्षात येतं की ॲडल्ट स्टुडंट हा कमीत कमी वेळात भाषा शिकतो. मग अशी आपण जशी उदाहरणं बघितली की आपले विद्यार्थी त्या विद्यापीठांमध्ये जाऊन त्या देशातल्या उत्तम काम करतात. पण म्हणजे याच्यासाठी पद्धतशीरपणे शिकवणं अगदी. तर त्याच्यासाठी हे आपल्याला चांगली पाठ्यपुस्तकं असायला पाहिजे. पाठ्यपुस्तक हा अत्यंत महत्त्वाचा भाग असतो. कारण त्या विद्यार्थ्याच्या जवळ काय असतं कायम ते पुस्तक राहू शकतं. त्याचे वडील तरी फ्रेंच शिकवणार आहेत, मी फ्रेंच शिकते, माझे वडील फ्रेंच शिकवणार प्राध्यापक आहेत. पण रात्री मला 12 वाजता आठवण आली कशाची तरी अरे ह्याला काय म्हणतात तर मी वडिलांना नाही उठू शकत. पण माझ्याकडे जर डिक्शनरी असेल चांगली तर मी त्याचा उपयोग करेन. ती मला रात्री 12-1 केव्हा वेळ आणि ती डिक्शनरी तक्रार करणार नाही. तर चांगलं मटेरियल, चांगले पाठ्यपुस्तक, चांगले शब्दकोश त्याची आपल्याकडे फार मोठी उणीव आहे. हो, म्हणजे विशेषतः आपल्या देशातल्या भाषा शिकण्यासाठी तर फार मोठी उणीव आहे. आपण महाराष्ट्रामध्ये नेहमी अभिमान सांगावा अशी एक गोष्ट आहे की महाराष्ट्रामध्ये साहित्य संस्कृती मंडळांनी स्थापन झाल्यापासून त्यावेळेला सुरुवातीच्या काळामध्ये लक्ष्मणशास्त्री जोशींनी खूप त्याच्यासाठी कष्ट घेतले. अनेक आपल्याकडे द्वैभाषिक कोश निर्माण झाले. मराठी सिंधी, सिंधी मराठी, मराठी कन्नड, कन्नड मराठी, मराठी गुजराती, गुजराती मराठी हे कोश निर्माण झाले. त्याच्यामध्ये मला एक सद्ग्रस्त भेटले, नाव तुम्ही विचारू नका, मीही सांगत नाही. त्यांना रशियनचं काम दिलेलं होतं. आणि त्यावेळेला लक्ष्मणशास्त्र्यांनी इतकं असं उदारतेने
सगळ्यांकडे बघितलं होतं की तुम्ही पटपट पटपट करा. हो. या महाराष्ट्रामध्ये मराठी ही ज्ञानभाषा झाली पाहिजे, बरोबर. हे त्यांच्यासमोरचं उद्दिष्ट होतं, त्यांच्यासमोरचं आणि यशवंतराव चव्हाणांच्या समोरचं. तर त्यांनी अनेकांना ॲडव्हान्स पैसेसुद्धा देऊन टाकले, मानधन. बरं. तसं ह्या ग्रस्थांना रशियन मराठी कोशासाठी आगाऊ मानधन दिलेलं होतं. बरं. आज 2025 चालू आहे, आजपर्यंत त्यांनी ते दिलेलं नाही आहे. हो. आणि ती गोष्ट आहे कधी 1962-63 सालातली आहे. 63 साली त्यांना पैसे मिळाले. आता ते गोष्ट हयातही नाहीत. बरं. तर अशी कामं करून नाही चालणार. बरोबर. लक्ष्मण शास्त्रींनी खूप महत्त्वाचं काम केलं त्याच्यामध्ये, पण त्यांना साथ देणारी माणसंही तशीच हवीत ना. बरोबर. बरोबर. तर हे जे महाराष्ट्रामध्ये आपण कौतुकाने दाखवू कोश, तर ते ठोकळे जे आहेत ते ठोकळे आहेत, ते याद्या आहेत फार शब्दांच्या असं मी म्हणेन, त्या चांगल्या डिक्शनरी नाहीत. बरं. बायलिंग्वल डिक्शनरी म्हणजे कशी असायला पाहिजे, ह्याचा एक आदर्श मला असं वाटतं जगामध्ये की जर्मनीमधल्या लांगेनसाईड ह्या कंपनीने ज्या डिक्शनरी तयार केल्या आहेत बायलिंग्वल. लांगेनसाईड विशेषतः बायलिंग्वलसाठी प्रसिद्ध आहे. कशासाठी? बायलिंग्वल म्हणजे द्वैभाषिक शब्दकोश. तर त्यांच्या ज्या डिक्शनरी आहेत अप्रतिम आहेत, लोकांनी बघाव्यात, त्या अभ्यासाव्यात. बरं. त्यांच्या मोनोलिंग्वलसुद्धा फार सुंदर आहेत. बरं. आपल्याला अजून मोनोलिंग्वल डिक्शनरी आणि बायलिंग्वल डिक्शनरी याच्यामध्ये काय फरक असायला पाहिजे. हो. आणि दुसरं की मराठी शिकणाऱ्या कानडी माणसाला आणि कानडी शिकणाऱ्या मराठी माणसाला एकच डिक्शनरी नाही चालत. बरोबर. म्हणजे कानडी शिकणाऱ्या मराठी माणसाची कन्नड मराठी डिक्शनरी वेगळी असते आणि उलटी शिकणाऱ्यांसाठी मराठी कन्नड ही डिक्शनरी वेगळी असते. म्हणजे आपल्याकडे एक म्हणजे प्रसिद्ध उदाहरण सुरुवातीच्या काळातलं द्वैभाषिक कोशांचं म्हणजे मोल्सवर यांचा कोश. तर तो आपल्याकडच्या नंतरच्या सगळ्या म्हणजे अगदी एकभाषिक कोशांवरही त्याचा प्रभाव राहिलेला आपल्याला दिसतो. पण तो कोश मुळात मराठी लोकांसाठी तयार केलेलाच नाही. पहिल्याच पानावरती त्यांनी सांगितलं आहे मराठी शिकणाऱ्या इंग्रज अधिकाऱ्यांसाठी हा कोश तयार केला आहे. हा फरकच आपण लक्षात घेतो, त्यामुळे आपले कोश चांगले होत नाहीत. बरोबर. म्हणून आपल्याला जेव्हा दुसरी भाषा शिकायची असते तेव्हा असे चांगले द्वैभाषिक कोश उपलब्ध असतील तर ते आपल्याला काय कशा प्रकारे मदत करू शकतात? अनेक प्रकारे मदत करू शकतात. पहिल्या गोष्टी म्हणजे त्या कोशांमध्ये नुसतं शब्द देऊन उपयोग नसतो, हे आपण लांगेनसाईडवरनं शिकू शकतो. बरोबर. की त्या ठिकाणी त्यांनी उदाहरण दिलेलं असतं. बरं. इंग्लिशच्या संदर्भामध्ये लॉंगमनचे काही छोटे शब्दकोश आहेत विद्यार्थ्यांसाठी, शालेय विद्यार्थ्यांसाठी, त्याच्यामध्ये त्यांनी केलेलं आहे, चांगली उदाहरणं दिलेली आहेत. कारण शेवटी एखादा विद्यार्थी शब्द शोधतो, तो शब्द कशासाठी शोधतो, तर शब्द नको असतो, त्याला त्या शब्दाचा कुठेतरी उपयोग करायचा असतो. त्या शब्दाचा उपयोग करणं हेही त्या ठिकाणी सांगितलं गेलं पाहिजे ना. बरं, त्याच्याबरोबर काही वेळेला कल्चरल डिफरन्सेस असतात. आता उदाहरणार्थ मराठीमध्ये आपण वृक्षारोपण करतो, पण आपण वृक्षारोपण करतो का खरंच, ते क्वचित करतो. म्हणजे त्या क्रेनने अख्खा एक मुळासकट वृक्ष उपटला आणि कुठेतरी दुसरीकडे नेऊन लावला आहे, हे वृक्षारोपण झालं. आपण ते करतो, ती रोपं लावतो आपण, ते इंग्लिशमध्ये सॅपलिंग म्हणतात. म्हणजे आम्ही काल शाळेमध्ये 100 झाडं लावली. वी प्लांटेड 100 trees yesterday. You know, you did not. You didn't plant trees. तर तुम्ही काय लावलं आहे? रोप लावलं आहे. वी प्लांटेड 100 saplings, मँगो सॅपलिंग्स. हे तुम्ही त्याला शिकवता का विद्यार्थ्याला? नाही. हे तुम्ही शिकवायला पाहिजे की अरे मराठीमध्ये आपण वृक्षारोपण म्हणत असलो ते इंग्लिशमध्ये तसं नसतं, इंग्लिशमध्ये असं असतं. अशा जर गोष्टी तुम्ही दिलेल्या असतील त्या कोशामध्ये तर त्या विद्यार्थ्यांना नक्की चांगलं इंग्लिश येईल. बरोबर. म्हणजे आता आपल्याकडे काय गायीसारखा गरीब असतो, पण इंग्लिशमध्ये डम लाईक काऊ असतं. नाही, हे तर खूप पुढची स्टेज झाली, हे खूप पुढची स्टेज झाली. पण अगदी अलीकडची पहिली जी स्टेज असते वस्तू सदृश ज्या गोष्टी ज्या आहेत, फिजिकली त्याला काहीतरी अस्तित्व आहे, असे शब्दही आपण त्याला शिकवत नाही नीट. तर द्वैभाषिक कोश जे आहेत हे आपण तयार केले. महाराष्ट्राने अभिमानाने सांगावं असं आहे की आपल्याकडे खूप द्वैभाषिक कोश झालेले आहेत की इतर भारताच्या आधुनिक भारतीय भाषांमध्ये नाहीत.
पण त्याच्या क्वालिटीबद्दल आपण कधी विचार केला नाही. तो आपण करायला पाहिजे. अगदी अलीकडेच एक कोश बंगालीच्या संदर्भातलं झालेलं आहे. तो जर तुम्ही बघितलेलं नसेल तर अवश्य बघा. म्हणजे कोशामध्ये काय काय गोष्टींकडे लक्ष द्यायला पाहिजे हे तुमच्या लक्षात येईल. नुसते शब्द गोळा केले आणखी दिले तर ती फार तर याला यादी म्हणता येईल. 11 विले लावलेली यादी. तर याद्या नाही आपल्याला बनवायच्या, आपल्याला कोश बनवायचा आहे. बरोबर. तर आता ह्या म्हणजे तुम्ही म्हणताय तशा प्रकारची द्वैभाषिक कोश किंवा भाषा शिकवणारी सामग्री, पाठ्यपुस्तकं ही सगळी आवश्यक असतात पद्धतशीर भाषा शिकण्यासाठी. पण अशी सामग्री आपल्याकडे तयार झालेली विशेषतः भारतीय भाषांच्या संदर्भात, म्हणजे आपल्याला जर भारतातल्याच इतर भाषा शिकायच्या असतील तर आपल्याला बऱ्याचदा अशी सामग्री उपलब्ध नसते. तर मग आपण अशा वेळेला म्हणजे काय काय व्हायला पाहिजे खरं तर? नाही, ह्या विषयासाठी आपल्याला ती सामग्री निर्माण केलीच पाहिजे. त्याला पर्याय काही नाही. बरं. त्याला पर्याय काय असणार आहे? पुस्तकाला फार तर तुम्ही म्हणाल की हे आमचे रेकॉर्ड व्हॉइस रेकॉर्डिंग केलेले आहेत ते, पण तसं ते असलं तरी प्रिंट फॉर्ममध्ये पाहिजे. तर शिकणाऱ्यांसाठी प्रिंट फॉर्ममध्ये पाहिजे. ऑडिओ असेल तोही उपयुक्त आहे त्यांच्यासाठी. चांगले कोश आवश्यक आहेत. या 3 गोष्टी अगदी महत्त्वाच्या आहेत. त्याखेरीज थेमॅटिक डिक्शनरी ही जी कल्पना आहे ती अनेक युरोपीय भाषांमध्ये आहे. थेमॅटिक डिक्शनरी, अशा थेमॅटिक डिक्शनरी आपल्या उपयोगाच्या आपण किती केले आहेत? माझ्या माहितीत मराठी जर्मनच्या संदर्भामध्ये माझी आहे. बरोबर. मराठी जर्मन ही एक थेमॅटिक डिक्शनरी आहे. असे प्रत्येक भाषेच्या व्हायला पाहिजेत. बरोबर बरोबर. पण मग आता आपल्याकडे अशा गोष्टी दिसत नाहीत. म्हणजे हे कुणी काम करायला पाहिजे? आता उदाहरणार्थ आपल्याकडे जे काही कोश सुरुवातीच्या काळात भारतीय भाषांच्या संदर्भात निर्माण झालेले दिसतात ते ब्रिटिश अधिकाऱ्यांनी, म्हणजे त्यातले काही कारकून होते, काही सैन्यातले अधिकारी होते, असे वेगवेगळे लोक आहेत आणि त्यांनी ही सामग्री तयार केलेली दिसते. पण त्यानंतर आपल्याला अशा प्रकारची फारशी सामग्री दिसत नाही ना. एक तर ब्रिटिश अधिकाऱ्यांनी ज्या वेळेला किंवा अधिकारीच पाहिजे असं नाही, ब्रिटिश माणसांनी अशी जेव्हा महत्त्वाची कामं केली तर त्याचं कौतुक झालेलं आहे. उदाहरणार्थ मोल्सवर्थनी आपला कोर्स केल्यानंतर त्याला पगारी रजा दिली 2 वर्षाची, की 2 वर्षाची सुट्टी तुला, ते एक चांगलं काम केलंस. आपल्याकडे असं काम केल्याचा जर कोणी करत असेल तर त्याला त्रास दिला जातो. याचा अनुभव मला सुद्धा आलेला आहे. मी शासकीय सेवेमध्ये होतो. तर कौतुक करणं ही गोष्ट आपल्याला येत नाही, ती आपण करायला पाहिजे. आणि तेव्हा मराठी माणसं तर फारच मागे येत असं मला वाटतं. त्या हिंदी भाषिक बऱ्यापैकी कौतुक करतात. त्या लोकांनी कामं करायला पाहिजेत, त्या कामांचं कौतुक व्हायला पाहिजे, त्याचं चीज झालं पाहिजे. त्या माणसाला असं समाधान वाटलं पाहिजे, नाही हो बुवा झालं, माझ्या कामाचा काहीतरी उपयोग झाला. आणि मग ती चांगली कामं तयार होतील. आणि कामं प्रकाशित करत असताना किंवा त्याला पारितोषिक देत असताना त्याची खरंच क्वालिटी आहे काय तुम्ही बघा. बरोबर. ते आपल्याकडे आजही बघितले जात नाही असं मला वाटतं. दुसरं म्हणजे आपल्याकडे भाषांच्या संदर्भात, म्हणजे जसं मी मगाशी म्हटलं की आपल्याला कोणत्या व्यक्तीला कोणत्या भाषा शिकणं सोपं आहे किंवा कोणत्या भाषांमध्ये साम्य आहे, या सगळ्या बाबत आपल्याकडे तितकीशी स्पष्टता नसते. म्हणजे आता उदाहरणार्थ आपल्याला भाषा विज्ञानातून कळतं की इंडो युरोपियन ची एक शाखा इंडो इराणियन, आणि मग त्याच्यामध्ये इराणी भाषा ही असते आणि संस्कृत भाषा ही असते. आता ह्या भाषा खरं तर आपल्याकडे म्हणजे बऱ्याच आधीच्या काळापासून आपल्याकडे त्या प्रचलित आहेत, पण त्यांच्यात असा संबंध आहे हे मात्र आपल्याला जाणवले. गोळ्यासाहेबांनी दाखवायला तर हे असं याबाबत काय करता येईल असं वाटतं तुम्हाला? याबाबत आपण कठोर परिश्रम करायला पाहिजे, एवढंच मी म्हणेन. बरं. तसं म्हटलं तर भारत सरकार अनेकांना अशा तऱ्हेची संधी देत असतं. बरोबर. आता आपल्याकडे जर बघितलं तर जी केंद्रीय विद्यापीठ आहेत, केंद्रीय नसलेली सुद्धा विद्यापीठ आहेत, तिथे फ्रेंच, जर्मन, रशियन वगैरे ते शिकवलं जातं. त्या शिकवणाऱ्या प्राध्यापकांना त्या भाषिक देशांमध्ये, रशियामध्ये किंवा जर्मनीमध्ये किंवा ऑस्ट्रियात किंवा कॅनडात असं कुठेतरी पाठवण्याची सोय असते.
आणि ह्याचा फायदा हे सगळे प्राध्यापक घेतात. बरं वर्षानुवर्ष परदेशात राहतात. बरं पण मग त्यांनी आपली वर्षानुवर्ष त्यांनी भारत सरकारच्या पैशांनी म्हणजेच आपल्या तुझ्या माझ्या टॅक्सपेयरच्या पैशातनं हे सगळं उपभोगलेलं असतं. मग त्या बदल्यात त्यांनी आम्हाला काय दिलं. आणि खाजगी कंपन्यांमध्ये असा एक नियम आहे, मी स्वतः अनुभवलेला आहे, बरोबर की तुम्हाला कुठल्याही टूरवरती तुम्ही गेलात की टूरवरनं आल्यावरती तुम्हाला एक रिपोर्ट द्यावा लागतो बरोबर की मी काय काय केलं. बरोबर असा एक रिपोर्ट या प्रत्येक प्राध्यापकांनी दिला पाहिजे. बरोबर आणि नुसता रिपोर्ट देऊन चालणार नाही. तुम्ही ज्या कशासाठी गेलो होतात मग त्या संदर्भामध्ये काय काय काम तुम्ही तुमच्या भाषेत केलं, इंग्लिशमध्ये नाही. तुम्ही इंग्लिशमध्ये काय लिहिलं ते नको, तुम्ही हिंदीत काय केलं, मराठीत काय केलं, गुजरातीत काय केलं. बरोबर तर ह्या भाषेला तुम्हाला काही ते देणं लागतं, तुम्ही निश्चितपणे लागतं, कारण तुम्ही खूप उपभोग घेतला आहे. ते बरोबर हे करणं आवश्यक आहे. बरोबर त्या लोकांना कामाला लावायला पाहिजे. मगाशी आपण भाषिक रचनांचा विचार करत होतो, म्हणजे भाषा शिकताना विशिष्ट रचनांचा आपण विचार करत असतो. तर आता म्हणजे आता हे अर्थातच प्रत्येक भाषकानुसार ठरेल, पण सामान्यपणे काही रचना ह्या आपण आधी शिकल्या पाहिजेत, काही रचना नंतर शिकता येतील, असा काही म्हणजे एकंदर क्रम लावता येणं काही शक्य आहे का भाषा शिकताना? ये शक्य आहे. बरोबर. आता उदाहरणार्थ इंग्लिशमध्ये मोडाल व्हर्ब्स जे आहेत, आता इतकी वर्ष आपल्याकडे इंग्लिश शिकवलं जात आहे, पण मोडाल व्हर्ब्ससाठी कोणीही भारतीय भाषेमध्ये शब्द वापरला नाही. त्याला मराठीत काय म्हणतात विचारा इंग्लिशच्या प्राध्यापकांना. बरोबर नाही आहे. त्याच्यासाठी पहिल्यांदा एक शब्द मी वापरला जर्मनच्या संदर्भामध्ये, कारण जर्मनमध्येही मोडाल व्हर्ब आहे. त्या मोडाल व्हर्ब ही कल्पना आपण समजावून सांगितली तर ती सगळ्या युरोपियन भाषांमध्ये आहे, म्हणजे स्लाव भाषांमध्ये आहे, रशियन वगैरे, जर्मॅनिक भाषांमध्ये आहे, इंग्लिश जर्मन वगैरे, फ्रेंच इटालियन वगैरे ह्या लॅटिन उद्भव भाषांमध्ये आहे. आणि एवढी महत्त्वाची ती कल्पना आहे की आणि त्याच्यासारखं मराठीमध्ये काही नाही आहे, हिंदीत तसं काही नाही, संस्कृतमध्ये तसं काही नाही. मग याचा तौलनिक अभ्यास करून तुम्ही जर विद्यार्थ्यांना शिकवलात आणि तुम्हाला जर एक वर्ब माहिती जाईल, टू गो हे तुम्ही एक क्रियापद घेतलं, तर ह्या टू गो ह्या एका क्रियापदावरनं तुम्हाला किती अनेक तुम्हाला जे काय शिकवलेले असतात त्याच्यामध्ये वाक्य करता येईल. त्याच्या जोडीने तुम्ही जर हे मोडाल व्हर्ब वापरले तर त्याच्यावरनं तुम्हाला आणखी काही वाक्य करता येते. म्हणजे हे जर तुम्हाला नीट शिकवलं तर तुम्हाला एका क्रियापदावरनं खूप तुमचं एक्सप्रेशन वाढू शकते. तुमचे एक्सप्रेशन पॉवर वाढवण्यासाठी या गोष्टी खूप मदत करतात. आणि तुम्ही जर ते त्याला पहिल्या काळात शिकवलं तर तो खरोखर 2-3 महिन्यामध्ये बऱ्यापैकी बोलू शकतो, म्हणजे आवश्यक तेवढं बोलू शकतो. भाषण नाही देऊ शकणार, पण एखाद्याशी संवाद निश्चित साधू शकतो. आणि मग म्हणजे भाषा आणि लिपी ह्या दोन्ही, म्हणजे आपण सुरुवातीला ज्या क्षमता पाहिल्या की श्रवण, म्हणजे श्रवण, बोलणं, ऐकणं, त्याबरोबर लिहिणं, वाचणं, आणि मग त्यांच्या अनुषंगाने 5वी क्षमता अनुवादाची. बरोबर. तर आता याच्यामध्ये आपल्याला असंही दिसतं की लिपी कडे बऱ्याचदा नीट लक्ष दिलं जात नाही, किंवा लिपीच्या संदर्भात सुद्धा आपल्याकडे कमी सामग्री असते. तर मुळात भाषा शिकणं आणि लिपी शिकणं यांच्यामध्ये जी वेगवेगळी आव्हानं असतात किंवा त्यांच्यामध्ये काही सोयी पण असू शकतात, तर त्याबद्दल काय सांगता येईल? नाही, मला असं वाटतं कुठल्याही भाषेची लिपी ही काही भयंकर अवघड नसते. म्हणजे चीनीसारखी भाषा जर घेतली तर तिथे ते अवघड आहे प्रकरण, त्याचं कारण ती लिपीच नाही आहे. बरोबर. लिपी म्हणजे ध्वनीशी संबंधित असणारी खूण. बरोबर. हे चीनीमध्ये नाही, ती सगळी सिम्प्लिफाईड चित्र झालेली आहेत. बरोबर. पण जपानी ही लिपी आहे. हिरागाना, कथाकाना हे लिप्या आहेत. बरोबर. तर लिपी शिकणे काही तसं फार अवघड नाही. बरोबर. म्हणजे मला आठवत आहे की आमचा रशियनचा वर्ग पुण्यामध्ये झालेला, मग महाराष्ट्रात झालेला तो पहिला इंटेन्सिव्ह कोर्स होता. त्याच्यासाठी दिल्लीहून सोव्हिएत दूतावासामधल्या कल्चरल अटॅची ज्या होत्या, गुसेवा म्हणून, गुसेवा पोतेबेन्को, त्या पुण्यामध्ये येऊन राहिल्या. तर त्या दिवशी त्यांनी पहिल्यांदाच दिवशी सुरुवात केली आणि एका दिवसात लिपी संपवून टाकली.
अच्छा. दुसऱ्या दिवशी त्यांना वाचायला सांगितलं. हां. काही जण म्हणाले की नाही अहो काल तर तुम्ही शिकवली, आज कसं आम्हाला वाचता येईल. ते म्हणजे कालच तुम्हाला काही वाचता यायला हवं होतं. बरं. त्या एका दिवसात लिपी शिकता येते आणि शिकवली जाते. बरं. आणि मी ते अनेकदा म्हटलेलं भारतातल्या कुठलीही लिपी हं. ही तुम्हाला एका दिवसात येऊ शकते, मी शिकवतो. बरं. आणि अनेकदा NSSच्या कॅम्पमध्ये मी कन्नड शिकवण्याचा वर्ग घेतलेला आहे. एका दिवसात तुम्हाला कन्नडची लिपी शिकता येते. बरं. ह्या गुसेबाबाईंचा एक फार छान नियम होता. हं. असं काही ठिकाणी काही संस्थांमध्ये अजूनही आहे. रोज गृहपाठ दिलेला असायचा, हं. तो दुसऱ्या दिवशी करून आणलाच पाहिजे. बरोबर. आणि तो बाईंकडे सबमिट व्हायचा. बाई तर तपासायच्या. हं. 90 मुलांचे तपासायचे त्या रात्रभर जागून. आणि तुम्ही जर गृहपाठ 2 दिवस गृहपाठ केला नाही तर वर्गात यायचं नाही दुसऱ्या दिवशी. बरं. आणि 2-3 दिवस तुम्ही वर्गात आला नाही तर तुमचं कॅन्सल, तुमचं ॲडमिशन. त्या आमचा 90 मुलांचा वर्ग होता. 90 जणांना ॲडमिशन दिली होती त्या वर्गात. हं. तर आम्ही 23 जणांनी फक्त तो कोर्स पूर्ण केला. बरोबर. म्हणजे मग पण अशी लिपी तर शिकवण्याची लिपी एका आपल्याकडे- दिवसात शिकवता येते. हां. कलकत्त्यामध्ये ते पुष्किन केंद्र आहे मला वाटतं, हं. तिथे रशियन शिकवतात. बरं. तिथे एक छान पद्धत आहे. हं. ते 6 दिवसाचा एक वर्ग घेतात. तुम्हाला ॲडमिशन पाहिजे ना, हां. हा 6 दिवसाचा वर्ग होतो. ते 6 दिवसाच्या शेवटच्या दिवशी परीक्षा होते. बरं. आणि त्या परीक्षेत जे पास होतील त्यांनाच इथे खऱ्या वर्गाला ॲडमिशन मिळतं. अच्छा. पण सगळ्यांना भाराभर मुलांना ॲडमिशन दिले नाही. बरोबर. तुम्ही सिन्सिअर असला हार्डवर्किंग असाल तरच तुम्हाला तिथे ॲडमिशन मिळेल. बरोबर. असंच पुण्यातली म्हणजे भारतातली मार्क्समिलर फेशनची संस्था आहे, बरोबर. त्याच्यामधली ग्योट इन्स्टिट्यूट. बरोबर. तिथे असं आहे की तुमचा तो 2 पेपर असतात. बऱ्याच पहिल्या परीक्षांना त्यांचे 2 पेपर असतात बरोबर. आणि मग तोंडी असते. बरोबर. तर पहिल्या दिवशी एक पेपर होतो. हं. सगळे शिक्षक आपल्या वर्गामध्ये शिक्षकांच्या खोलीमध्ये बसून असतात. हं. इकडे परीक्षा झाली की ते सगळे पेपर त्यांच्यासमोर आणून टाकले जातात. तर सगळेच तिथे उपस्थित असतात शिक्षक. ते सगळे शिक्षक भराभरा त्या पेपर तपासतात, रिझल्ट तयार करतात, ती यादी बाहेर लावतात बोर्डावरती त्याच दिवशीवर का. बरं. आणि मग तुम्हाला कळतं की तुम्ही त्यात पास झाला असाल तर दुसऱ्या पेपरला बसायचं. बरोबर. पहिल्या पेपरात नापास असाल तर दुसऱ्या पेपरला बसायचंच नाही. बरोबर. दुसऱ्या पेपरात जर पास झालात तर लगेच तोंडी परीक्षेला जायचं. बरं. आणि तोंडी परीक्षेत पास झालात तर 1 तासाभरात सर्टिफिकेट घेऊन जायचं. ओ. ही एफिशियन्सी आहे. बरोबर. तर भारतातल्या सुद्धा काही संस्थाही करतात. बरोबर. म्हणजे भारतामध्ये मला काय म्हणते ते असेल जर्मन संस्था बरोबर. किंवा रशियन संस्था असेल, पण भारतामध्ये ती सिस्टीम त्याची चालते ना. बरोबर. मग आपण का नाही चालवत ही अशी. बरोबर. तर लिपी शिकणं हा काही फार अवघड प्रकार नाही आहे. बरोबर. पण मग आता म्हणजे आपल्याकडे भारतामध्ये ज्या वेगवेगळ्या लिप्यांचे हे आहेत, गट आहेत, म्हणजे साधारणपणे एक अरबी फारसी हा एक वेगळा गट आहे. ब्राह्मी लिपीतनं आलेल्या काही लिप्या आहेत. सगळ्यात बरं मी हां. सगळ्यात बाकीच्या सगळ्या ब्राह्मीतले. अशा सगळ्या हे आहेत. तर या सगळ्या संदर्भात आपल्याकडे म्हणजे लिपी शिकवणारी चांगली साधनं झालेली आहेत असं वाटतं. नाही 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 आहे, दुर्दैवाने नाही आहेत. बरं. तर ती व्हायला पाहिजेत. बरोबर. ते व्हायला पाहिजे म्हणजे नुसतं तुम्ही चार्ट देऊन उपयोग नाही बरं. की ही मूळाक्षर आणि ह्या 12 खड्या. तर त्यातलं ते वैशिष्ट्य आहे ते सांगा ना तुम्ही. बरोबर. देवनागरी त्या 12 खड्या द्यायच्या झाल्या हां. तर मी म्हणेन की ही एक 12 खडी या सगळ्या अशाच असतात. बरोबर. पण ऋची 12 खडी थोडी वेगळी असते. बरं. र मधला उकारा खालती येत नाही तर तो पोटात येतो. बरोबर. बरोबर. म्हणजे त्याची जी दृश्य वैशिष्ट्ये आहेत त्यांच्याकडे पण लक्ष वेधलं. आता कन्नडची इतकी मी पुस्तकं बघितली. हं. तर कन्नडमध्ये म न त र ल य हं. एवढी 6 अक्षर ही फक्त वेगळी होतात. अच्छा. अनियमित म्हणू आपण त्याला. बरं. बाकी सगळे नियमित असतात. बरं. पण ही 6 अक्षर ही महत्त्वाची आहेत, ही वेगळी होतात, हं. ही अनियमित आहेत. असं त्या लिपीमध्ये त्या अंकलिपीमध्ये कुठेही दाखवलेलं नसतं. बरं. म्हणजे त्याचा बारकाईने अभ्यास करा, बरोबर. ते सगळं दाखवा, उलगडून दाखवा ना तुम्ही होय. त्या विद्यार्थ्याला. बरोबर. हे एवढं लक्षात ठेवणं सोपं आहे की नाही. मन तरलय. बरोबर. तर अशा त्याचं साहित्य निर्माण व्हायला पाहिजे, मदत करणारं साहित्य. बरोबर. आता म्हणजे
हा आपण बऱ्याच मुद्द्यांवर विचार केला, पण आपल्याकडे जो अगदी सतत तापलेला मुद्दा जो आहे की आता आपण साधारणपणे काही एक शतकभर तरी आपण इंग्लिश शिकतोय आणि आम्ही सगळे प्रकार आपल्याकडे करून झालेले आहेत की पहिलीपासून मग काय विज्ञान आणि गणित इंग्लिशमध्ये शिकवायचं, सेमी इंग्लिश ज्याला म्हणतात, आणि हे सगळे आजही सुरू आहे. तर इंग्लिशचं एवढं काय भय आपल्या मनात आहे आणि काय खरोखर काय अडचणी आहेत इंग्लिश यायला? हे मलाही अजून काही शोध लागलेला नाही. बरं. ते इंग्लिश मी शिकवलं नाही कधी. मी काही जणांना शिकवलं, मुख्य म्हणजे मी आमच्या मुलींना शिकवलं थोडंसं. आमची मुलं ही मराठी शाळेमध्ये गेली, मराठी शाळेतून शिकली, त्यांना उत्तम इंग्लिश येतं. त्या इंग्लिश येण्यासाठी इंग्लिश शाळेत जावं लागत नाही. तर ते जे काही थोडं, आणि म्हणून त्यांना मुलांना रोज इंग्लिश शिकवण्याची गरज नसते. त्यांच्यातल्या महत्त्वाच्या गोष्टी जर तुम्ही सांगितल्यात काही मिनिटामध्ये तर त्यांना चांगलं इंग्लिश येऊ शकतं. तर त्याच्यातनं माझं असं लक्षात येतं सगळं सोपं आहे, अतिशय सोपं आहे, पण ते नीट सांगितलं जात नाही, मुलांपर्यंत ते पोहोचत नाही. कारण त्या अनेक शिक्षकांनाच दुर्दैवाने माहीत नसतो. ते शिक्षकांचं ट्रेनिंग हा जो एक महत्त्वाचा भाग असतो जो आपल्या विकसित देशांमध्ये दिसतो. किंवा मी असं म्हणेन की जे देश हे आपल्या शिक्षकांना ट्रेनिंग देतात दरवर्षी ते विकसित होतात. आणि ते देत नाही ते होत नाही. तसं मी म्हणतो की सगळ्या विकसित देशात जर तू बघितलंस तर मुलं पहिलीमध्ये किती वर्षाची झाल्या जातात, तर 7 वर्षाची झाल्या जातात. आपल्याकडे ती 5 वर्षाची झाल्या जातात. तर 7 वर्ष का? हा 7 आकडा कुठून आला? हा काही शुभ आकडा वगैरे नाही आहे. तर 7 हा आकडा काढला आहे, 7वं हे काढलेलं आहे डॉक्टरांनी जगभरातल्या, त्या काळातल्या युरोपातल्या, की 7व्या वर्षी त्या मुलाचे हे हाताचे स्नायू डेव्हलप होतात. असं ते हातात पेन्सिल धरणं, लिहिणं वगैरे हे जे काय त्याच्यासाठी फिजिकल फिटनेस जो आहे तो तुम्हाला 7व्या वर्षी येतो. म्हणून 7व्या वर्षी मुला शाळेत घालायचं. त्याच्या अगोदर जर्मनीमध्ये किंवा कुठल्याही युरोपातल्या देशात किंवा जपानमध्ये सुद्धा मुलाला ॲडमिशन मिळत नाही. 7 वर्ष झाल्यानंतरच पहिली मुलाखत होतो. तर सगळ्या विकसित देशांमध्ये 7व्या वर्षी मुलं शाळेत जातात असं नाही. ज्या देशातली मुलं 7व्या वर्षी शाळेत जातात ते देश विकसित झाले, आणि जिथे जात नाहीत ते विकसित झाले नाहीत. भारत उदाहरणार्थ. आम्ही आमच्या मुलींना 7व्या वर्षी शाळेत घातलं. आम्हाला त्यांचा अभ्यास कधीही घ्यावा लागला नाही. त्यांचं त्यांनी सगळं केलं. पण मग आता इंग्लिश तुम्ही अशा पद्धतीने शिकवा ना त्यांना. आपल्याकडे अलीकडे जे काही शासन स्तरावर निर्णय होत आहेत किंवा एकंदर, आणि त्याच्यामध्ये एक त्याचं समर्थन असं दिलं जातं की लहान मुलांना तुम्ही जितक्या भाषा शिकवू शकता तर ते लहान वयात भाषा शिकणं खूप सोपं असतं. तर या संदर्भातली वस्तुस्थिती काय आहे? आणि मग कारण तुम्ही आता म्हणताय की शाळेतच मुलांना उशिरा घालावं, आणि मग भाषा किती शिकवाव्यात शाळेमध्ये सुरुवातीच्या स्तरावर किती भाषा शिकवायला हव्या? मी म्हणेन शाळेमध्ये त्यांना फक्त मातृभाषाच असावी. कुठलीही भाषा सक्तीची नसावी. आणि मुलांना खूप भाषा येतात वगैरे हे खरं नाही आहे. आता आर्मीतली वगैरे जी मुलं असतात त्यांच्या त्या लोकांची मुलं जी असतात त्यांची शाळा दर 3 वर्षांनी बदलते, कारण त्यांची 3 वर्षांनी बदली झाली की मुलांची शाळा बदलते. आज ते हैदराबाद आहेत, त्या मुलांना तेलुगू असतं, सक्तीचा विषय असतो. आणि त्या सक्तीच्या विषयामध्ये त्यांना किती येतं हे आणखी वेगळा भाग आहे. स्वतंत्रपणे चर्चा करण्याचा विषय, त्याच्यात कधी चर्चा करा की प्रत्यक्षात त्या कशा शिकवल्या जातात. त्याच्या वडिलांची हैदराबादहून बदली झाली तावांगला, तर तो तिथली भाषा बोलायला लागतो. तिथून तो गुजरातमध्ये गेला, एअरफोर्समध्ये असेल तर समजा जामनगरला गेला, तिथे मुलंही जामनगरला येतात आणि ती गुजराती बोलायला लागतात. अशी त्या मुलाला बऱ्याच भाषांमध्ये त्यांना असं वाटतं आपल्या मुलाला तावांगची मोंपा भाषा येते, तेलुगू येते, गुजराती येते, हिंदी येते, मराठी येते, संस्कृत येते. असतं तर 50 मार्काचं संस्कृत, ते संस्कृतही येतं. सगळी मुलं क्लेम करतात संस्कृत येतं म्हणून. असे त्यांना 10-12 भाषा येतात. 10वीपर्यंत त्याला 10 भाषा येतात. प्रत्यक्ष त्याला काही भाषा येत नसते. कारण तो तावाहून तो
जामनगरला गेला की तावांगमधली भाषा तो विसरलेला असतो. बरोबर. जामनगरहून तो हाशी मारायला गेला की गुजराती विसरलेला असतो. बरोबर. तर मुलांना खूप भाषा येतात हे खोटं आहे. बरं. त्यांना तसं येत नसतं. बरोबर. ते टेन्शन आहे का त्याच्यामध्ये काही तर आलं ना. आता मी सुद्धा मणिपूर युनिव्हर्सिटीमध्ये होतो त्या काळामध्ये मला येत होतं मणिपुरी मैते बोलता येत होतं. बोलता येत होतं म्हणजे माझ्या कामाचं बोलता येतं. तर टॅक्सीवाल्याशी अनेकदा मी भांडण मैतेई भाषेमध्ये करायचो. ते मला येत होतं कारण ती माझी गरज होती. ती गरज संपल्यानंतर मी ते विसरलो. तर मी काही काळ मैतेई बोलत होतो म्हणून मला आज मैतेई येतं असं म्हटलं तर ते चुकीचं आहे. तसंच त्या मुलांना अनेक भाषा येतात हेही चुकीचं आहे. त्यांना येत नाहीत. म्हणजे पहिल्या स्तरावर मातृभाषाच 10वीपर्यंत त्याला मातृभाषा शिकवावी. ती चांगली त्याला आली आणि जगामध्ये कुठेही जाऊन तुम्ही उदाहरण तपासा. जसं मागाशी मी एक उदाहरण दिलं हॉकीच्या संदर्भातलं खेळाडू आणि भाषा याचा काय संबंध तर आहे खूप संबंध आहे. तर जगातले आत्तापर्यंत आपल्याकडे जसं बघितलंस तू तर ज्यांचं प्राथमिक शिक्षण हे आपल्या मातृभाषेत झालेलं आहे ते खऱ्या अर्थाने विचार करू शकतात. त्यांची विचारशक्ती विकसित होत असते. बरोबर. पण हे आपल्याकडे सगळ्याच म्हणजे शिक्षण तज्ज्ञ सांगत असतात, भाषा तज्ज्ञ सांगत असतात, पण प्रत्यक्षात आपल्याला असं आपल्या स्तरावर होताना दिसत नाही. तर हे वय आहे इंग्लिशचं. तर या सगळ्या संदर्भात तुम्ही इंग्लिश शिकवणारं काही लिहिलंय का? हां, छान प्रश्न आहे तुझा. मी मगाशी म्हटलं तसं की मी इंग्लिश कुठेही बाहेर शिकवलं नाही. मी फ्रेंच शिकवलं, रशियन शिकवलं, जर्मन शिकवलं, हिंदी शिकवलं, मराठी शिकवलं, पण मी इंग्लिश शिकवलं नाही. इथे ही मला संधी दिली नाही कोणी. म्हणजे माझी इच्छा होती काही वेळेला जसं मी हाऊस म्हणून व्हॉलंटियर म्हणून अनेक विद्यापीठांमध्ये गेलो. काश्मीर विद्यापीठात होतो, तावांगला होतो, मणिपूरमध्ये होतो. तसं मला इंग्लिश शिकवायला सुद्धा आवडलं असतं. पण इंग्लिश आम्ही फक्त मी माझ्या मुलींना शिकवलं. आमच्या मुली मराठी माध्यमाच्या शाळेत होत्या, चिकित्सकला होत्या. कारण आम्ही चर्चगेटला राहत होतो तिथून नियरेस्ट मराठी शाळा म्हणजे चिकित्सकच होती गिरेगावातली. तर आमच्या मुलींना शिकवलं. तेही रोज तासभर बसायचे माझ्यासमोर असं नाही. 2-4 मिनटं 5 मिनटं असं काही ते जाता त्यांना काही ते एक गोष्ट सांगितलेली असायची. आणि त्या माझ्या मुली उत्तम इंग्लिश बोलतात. त्यांना मराठी छान येतं. त्यांना मराठी लिहिताही येतं. नुसतंच बोलता येतं असं नाही, त्यांना लिहिता येतं. त्यांचं मराठी माध्यमातून शिक्षण झालं. त्यांना हिंदी चांगलं येतं, त्यांना इंग्लिश चांगलं येतं, सगळं चांगलं येतं. त्याच्यासाठी मातृभाषा हेच माध्यम असलं पाहिजे. आणि मग असंच इंग्लिशचं चांगलं पुस्तक व्हायला पाहिजे की ज्यांना मातृभाषा नीट कळते त्यांच्यासाठी हे पुस्तक आहे. असं एक पुस्तक माझ्या डोक्यामध्ये तयार आहे. पण मला अजून प्रकाशक मिळाला नाही. असं जर कोणी एखादं उत्साही असेल तर मी त्याला ते पुस्तक देईन आणि त्याचा उपयोग निश्चित होईल. आता साधी गोष्ट इंग्लिशमध्ये सांगतो. इंग्लिशमधले टेन्सेस आणि मराठीतली त्याची वाक्य म्हणजे आय वर्क की आय गो टू स्कूल, आय एम गोइंग टू स्कूल, आय हॅव बीन गोइंग टू स्कूल, आय वेंट टू स्कूल, अशी ते या अख्खी यादी केलेली असते. चार्ट तयार केलेला असतो आणि मराठीतल्या क्रियापद्धती दिलेली असतो तिथे. आता हे चार्ट हे आयडेंटिकल आहेत का तर नाही आहेत. कारण मराठीतले काळ वेगळे आहेत आणि इंग्लिशमधले काळ वेगळे आहेत. याचा समज तुम्ही त्या विद्यार्थ्याला करून देता का? कधी नाही देत. ती काळ वापरण्याची पद्धत वेगळी आहे. आता उदाहरणार्थ एखादी गोष्ट अजून घडलेली नाही आहे अशी गोष्ट जर सांगायची असेल तर इंग्लिशमध्ये त्याच्यासाठी भविष्यकाळ वापरायला लागतो. मग समजा इकडनं अरुंधती आली आणि म्हणाले की देर इज अ कॉल फॉर यू, तर मी असं ते आय विल कम इन अ मोमेंट, आय विल कम इन अ मोमेंट. मी भविष्यकाळ वापरतो. पण हे जर मी सांगितलं मराठीत की अहो तुमच्या मित्राचा फोन आला आहे, सांग त्याला आलोच. आलोच हा भूतकाळ आहे. म्हणजे मी आता मध्ये मी अजिबात वेळ घालवणार नाही. माझं येणं भूतकाळ असल्यासारखं म्हणजे मी केव्हाच पोचलो तिथे असं मी त्याच्यासमोर भ्रम निर्माण करत असतो. त्याच्यासाठी मला भविष्यकाळ वापरून नाही चालणार.
तर मला तो भूतकाळाचा वापरला पाहिजे. हम्म. आलोच, नुसतं आलोही नाही, आलोच. पण तुम्ही त्या मला येईन, हम्म. त्याला म्हणा मी नंतर येईन. हा. इट सिम्पली मीन्स दॅट यू आर नॉट गोइंग टू कम. बरोबर. आपल्याकडे भविष्यकाळ जो साधा वापरला हो. तर बऱ्याच त्याचा अर्थ निगेटिव्ह असतो. बरोबर. मग तू हे नक्की काम करशील ना? हो हो, करीन करीन. हम्म. म्हणजे काही अर्थ नाही तुझ्या करीन म्हणण्यात. हा. तर तू जर खरंच करणार असेल तर तू म्हणशील ना केलं. हो. हे झालं असं समजा सर, होय. हे मी करीन नसतं समजा नाही, हे झालं असं समजा. हम्म. आता हा जो फरक आहे हम्म. हा तुम्ही कधी सांगता का मुलांना? हा शिक्षकांनाच माहीत नसतो. हम्म. इंग्लिशमध्ये एक टेन्स आहे, हम्म. प्रेझेंट कंटिन्युअस. हम्म. तू जर बघितलंच म्हणजे बघ, हम्म. बघितलंच नको, बघितलं नसेल तर आता बघ. हम्म. इट्स नेव्हर टू लेट. हम्म. हा टेन्स आपण भारतीय जवळजवळ वापरत नाही. हम्म. आपल्याकडे फार थोडे 4-2 लोकच, 2-4% सुद्धा नसतील कदाचित, हम्म. इतकी कमी लोक तो वापरतात. हे तो कुठे कसा वापरायचा हेच त्यांना कळत नसतं. हम्म. आता अरे मी केव्हाची तुझी वाट बघतोय, हम्म. हे वापरत असताना आपल्याकडे त्याचे अनेक वाक्य त्याच्यामध्ये घुसळले जाते शब्द, वाक्यांश. हम्म. पण ह्याच्यासाठी इंग्लिशच्या दृष्टीने हे जे मला एक्सप्रेस करायचं आहे त्याच्यासाठी योग्य मार्ग म्हणजे मला प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स वापरायला पाहिजे. अरे आय हॅव बीन वेटिंग फॉर यू, हम्म. आय हॅव बीन वेटिंग फॉर यू. बरोबर. अरे केव्हाची वाट बघतो तुझी. हम्म. हे तुमच्या मुलांना येतं का? हम्म. हे तुमच्या इंग्लिशच्या पुस्तकात तुम्ही शिकवता का कधी? बरोबर. पुस्तक वर्गात शिकवता का कधी? वर्गात नाही, पुस्तकात नाही, आसपास नाही, बोलण्यात नाही, कुठेच नाही. बरोबर. आणि तरी तुम्हाला असं वाटतं आपल्या मुलांनी छान इंग्लिश बोललं पाहिजे. आणि तुम्ही त्याला शिकवलंच नाही तर तो कसं बोलेल? बरोबर. बरोबर. शेवटचा प्रश्न फक्त माझा इंग्लिश मराठी द्वैभाषिक कोशांसंदर्भातला आहे. अरे वा. तर त्या संदर्भात तुम्हाला काय वाटतं, मराठीत असे चांगले कोश आहेत की? मराठीमध्ये माझ्या माहितीप्रमाणे मी दीक्षितचं काम करत होतो त्यावेळेला मी गोळा केलेले 17 कोश होते. मराठी, जर्मन, मराठी, इंग्लिश. त्यातल्या एकालाही मी कोश मानायला तयार नाही. ती सगळ्या याद्या होत्या. बरं. तर कोश कसा असावा? मराठी, इंग्लिश, विद्यार्थ्यांच्या उपयोगाचा. ह्याचे एक 5-50 पानं मी तयार केले, माझ्या डोक्यामध्ये होता तो. बरं. आणि मी अनेक प्रकाशकांशी बोललो सुद्धा. बरं. आता मी त्यावेळेला असं म्हटलं इंग्लिश सगळ्या ठिकाणी वापरली जाणारी भाषा आहे भारतात. बरोबर. म्हणजे आता मग ते मराठीच्या संदर्भात असेल तर महाराष्ट्राचं अक्षर महाराष्ट्राला लागणार आहे ते पुस्तक. बरोबर. तर तुम्ही मला आत्ता काही रॉयल्टी द्या, ॲडव्हान्स रॉयल्टी द्या, आणि हा कोर्स पूर्ण करून मी तुम्हाला देतो. ॲडव्हान्स काय, अनेक जण सुद्धा रॉयल्टी द्यायला तयार नसतात. बरोबर. की त्या लेखकाला फसवायचं कसं एवढेच त्यांच्या ट्रिका असतात. त्याची काही मी म्हणते तसं 50-60 पानं की जास्तच असते माझ्याकडे तयार आहेत. मी तुला कधी दाखवीन, ये माझ्याकडे बघायला कॉम्प्युटरवरती. तर अशा एका कोशाची गरज आहे, अनेक कोशांची गरज आहे, पण तातडीनं गरज आहे असं मी म्हणेन. तुमच्या मुलांना चांगलं इंग्लिश यावं ह्यासाठी तुम्ही तशी परिस्थिती निर्माण केली पाहिजेत ना. आपला मुलगा बळकट व्हायला पाहिजे, चांगला बॉडी बिल्डर झाला पाहिजे, आणि तुम्ही त्याला घासभर काहीतरी किरकोळ भात की असतं काहीतरी फोडणीचा भात देणार असाल तर तो कसा बॉडी बिल्डर होईल? बरोबर. तर त्याच्यासाठी चांगलं मटेरियल तुम्ही तयार करा. बरोबर. म्हणजे मातृभाषेमध्येच चांगली सामग्री तयार केली तर आपल्याला इतर भाषा शिकता कुठली भाषा येते. खूप खूप धन्यवाद सर. धन्यवाद, तुम्ही मला हे सगळं सांगायची संधी दिलीत. अशी संधी पुन्हा पुन्हा आपल्याला गप्पा मारायची येवो अशी माझी इच्छा आहे. तर येत चला आजनमधनं. चालेल सर. धन्यवाद. धन्यवाद.